नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोकाटे पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी मित्रांनो मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा पेपर पार पडलेला आहे। यातल्या राज्यघटना प्रश्नांचं एकदम सविस्तर डिस्कशन आपण बघणार आहोत, जेणेकरून उद्या जी 14 जुलैची कंबाईन आहे त्या 14 जुलैच्या कंबाईनला सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाची रणनीती ठेवता येईल। मित्रांनो, हा पूर्णतः बेस मी बघा पाठीमागचा जो आता काही दिवसापूर्वी मेनचा जो पेपर झाला त्या मेनच्या धर्तीवरतीच पुढचे प्रश्न येतील असं सांगितलं होतं त्या डिस्कशन मध्ये। कळतंय मी आपण प्रत्येक डिस्कशन मध्ये पुढची दिशा पुढची रणनीती सांगत असतो। इथं सुद्धा 14 जून साठी किंवा उद्याच्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी कसे प्रश्न येतील किंवा उद्या गट क मेन साठी कसे प्रश्न येतील ते हा पेपर सांगणार आहे आपल्याला। क्लिअर होतंय? आपण वन डे बॅच 16 तास घेतली होती, प्रत्येक गोष्ट डीप मध्ये घेतली होती। त्याचं कारण प्रश्न अवघड येणार आहेत हे आपल्याला ऑलरेडी माहित होतं, कारण गट म्हणजे कालच्या मेन्सचे तसे प्रश्न आले होते। ओके मित्रांनो, सी नंबरचा प्रश्न आहे माझ्याकडे, म्हणजे पेपरचा सी नंबरच्या सेट मधून मी प्रश्न घेतले। 71 पासून पुढे प्रश्न आहेत। 15 प्रश्न आपल्या को राज्य घटनेचे आहेत, एक प्रश्न अर्थशास्त्रामधून आलेला आहे जो आपल्या पार्लमेंट चॅप्टरला रिलेट करतो, आणि एक प्रश्न मित्रांनो करंट बेस आहे, तर तो आपल्या राज्यांच्या संदर्भामध्ये किंवा नवीन जिल्ह्याच्या संदर्भामध्ये रिलेट करतो। असे दोन प्रश्न बघितले तर 17 प्रश्न हे आपल्या राज्यघटनेचे आहेत। 17च्या 17 प्रश्नाचं आपण डिस्कशन करूयात। काही प्रश्न अवघड आहेत तर काही प्रश्न सोपे आहेत। अवघड प्रश्न आणि सोपे प्रश्न दोन्हीच्या अप्रोच नुसार आपण काम करूया त्या ठिकाणी। मित्रांनो, 12व्या अनुसूचित कुठल्या विषयांचा समावेश केला गेलेला आहे असा प्रश्न आलेला आहे। ऑब्विसली तुम्हाला 12वी अनुसूचित विचारणं काय रे अपेक्षित आहे, कारण मित्रांनो तुमच्या अभ्यासक्रमाला काय रे राज्यसेवेच्या शहर प्रशासन आहे तर कंबाईनला ग्राम प्रशासन आहे। क्लिअर होतंय? बघा, कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन अग्निशमन सेवा आहे, दपन भूमी विद्युत दाहिनी आहे, बाजार व जत्रा ग्रामीण। बघा इथं ग्रामीण शब्द आला ना, तिथंच तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं की 11व्या परिशिष्टातला हा विषय आहे। कळतंय? अपंग व मतिमंद यांच्या हितसंबंध संरक्षण परिवाराचं रक्षण करणं हा ऑब्विसली 12व्या अनुसूचितला विषय आहे। मित्रांनो, सी घालवा। बघा कंबाईनला उद्या हे लय कामाचं येणार आहे, इलिमिनेशन। सी गेला उत्तर 1 नंबरचा पर्याय। क्लिअर होत आहे? चला जाऊया पुढं। परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते, ते देश कुठले? म्हणजे दुहेरी नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये सांगा असं म्हटलंय। भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये भाग 2 कलम 5 ते 11 मागचं सलग 2 राज्यसेवा प्रश्न आलेला आहे। तुम्ही म्हणसाल सर हा प्रश्न सिलेबसच्या बाहेर पुस्तकाच्या बाहेर गेला, पण मित्रांनो इथं करंटची जोड असणं गरजेचं होतं। मित्रांनो इथं बघा, आपण जे काही प्रेडिक्शनचा व्हिडिओ जो घेतला होता, हा बघा हा व्हिडिओ घेतला होता बघा, एमपीसी व कंबाईन पूर्व परीक्षा 2026 साठी चालला घडामोडीचा हा व्हिडिओ आपण 2 दिवस अगोदर घेतला होता। त्यात मी तुम्हाला नागरिकत्व चॅप्टरवरती प्रेडिक्शन दिलं होतं चर्चेत का, कारण ब्रिटिश शिक्षक तज्ञ नितिशा कौल यांचं आपण ओसीए नागरिकत्व काढून घेतलं होतं। कळतंय का मी काय म्हणत होती? तर त्या संदर्भामध्ये पुन्हा दुहेरी नागरिकत्व हा मुद्दा चर्चेमध्ये होता। राहुल गांधींच्या अनुषंगाने मी दुहेरी नागरिकत्वाचे देश सुद्धा इथे दिले होते, अमेरिका, फिनलंड, अल्बेनिया, इस्रायल, पाकिस्तान, अजून बरेच देश या ठिकाणी दिले होते। कळतंय मी काय म्हणतो? मी दिलं होतं, तुम्ही पाहिलं नाही। ओके मित्रांनो, इथे बघा फिनलंड आहे, इस्रायल आहे, मी ऑलरेडी दिले बघा, फिनलंड, इस्रायल, कळतंय? रिपब्लिक ऑफ सायप्रस आणि पोर्तुगाल। मित्रांनो सर्वच देशामध्ये दुहेरी नागरिकत्व मान्य आहे। ऑब्विसली काही त्या ठिकाणी अटी आहेत। भारताकडे दुहेरी नागरिकत्वाला पर्याय म्हणून आपण ओसीए कार्ड देतो। कुठलं कार्ड देतो आपण? ओसीए कार्ड देतो। क्लिअर होतंय? कसे प्रश्न जात आहेत ते नीट एकदा बघून ठेवा। सलग राज्यसेवेला 3रं वर्ष प्रश्न नागरिकत्वावरती आहे। ओके, जायचं पुढं। पुढील विधानांमधून आंतरराज्य परिषदेसंदर्भात योग्य विधान कुठलं? मित्रांनो 262 आणि 263 ही 2 कलम आपण प्रेडिक्शनला दिलेली होती, कारण जललवाद चर्चेमध्ये होते 262 नुसारचे। कळतंय? प्रेडिक्शनच्या व्हिडिओमध्ये ते आहे होतं। ओके, 263 वर प्रश्न विचारला, आंतरराज्य परिषदा ओके योग्य विधान शोधायला सांगितलंय, याचा उल्लेख 263 मध्ये आहे। 100% बरोबर। स्थापना राष्ट्रपती करतात, 100% बरोबर। भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा वापर आजपर्यंत केलेला नाही। अनुच्छेद 200 क्रमांक 63 अंतर्गत आजवर कोणतीही आंतरराज्य परिषद स्थापन केली नाही, हे मात्र मित्रांनो चुकीचं आहे। मित्रांनो तुम्ही जर बघितलं, आरोग्याच्या संदर्भामध्ये केलेले आहे, स्थानिक कराच्या संदर्भामध्ये केलेले आहे, नगर विकासाच्या संदर्भामध्ये केलेले आहेत, 4 मित्रांनो विक्री कराच्या संदर्भामध्ये परिषदा स्थापन केलेल्या आहेत।
या सगळ्या परिषदा राष्ट्रपतींनी 263 कलमाचा वापर करून केल्या, पण ह्या टेम्पररी परिषदा होत्या. आंतरराज्य परिषदा ही कायमस्वरूपी संस्था असावी असं सरकार आयोगाची शिफारस होती. त्यानं त्याला आंतरशासकीय परिषद हे नाव सुचवलं होतं. त्याचं कारण हेच होतं की राष्ट्रपतींनी ज्या कलम 263 नुसार स्थापन केलेल्या परिषदा आहेत त्याच्यापासून ह्या वेगळ्या ओळखू याव्यात. कधी आम्ही अभ्यास करणार आहोत, कळतंय? असा सी चुकला, उत्तर काय रे? ए आणि बी. क्लिअर होत आहे? चला, योग्य विधान शोधा संघराज्य सिस्टीम बद्दल. मित्रांनो, फिक्स प्रश्न येतोय, मी सांगितलं होतं. कळतंय? यातलं एक जर वाक्य सोडलं ना हे स्ट्रॉंगचं, कळतंय, तर बाकी तिन्ही वाक्य मागच्या वर्षीच्या पीआयक्यू मधून आलेले आहेत. पीआयक्यू करा, सांगितलंय 1-2 दिवसामध्ये रोज आपल्या ऍप वरती मी 1 तास राज्यघटनेचे पीआयक्यू घेणार आहे. रोज 1 तास, नॉमिनल त्याची फी असेल. आपलं ऍप डाउनलोड करून ठेवा, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक भेटून जाईल. क्लिअर होत आहे मित्रांनो? बघा, केसीवियर अर्धसंघराज्य बोलले का बोलले, जो सौदाबाजीचे संघराज्य बोलले का बोलले, ऑस्टिन भारतीय संघराज्य सहकार्याचे संघराज्य बोलले का बोलले, आणि सीएफ स्ट्रॉंग यांच्यामध्ये कमी संघराज्य म्हणजे लेस फेडरलिझम आहे का? 100% आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक लॉजिक दिलं होतं 1 डे बॅच मध्ये, कळतंय का? इकडे बघा ना, जेव्हा सह्या चालू होत्या घटनेवरती तेव्हा रिमझिम रिमझिम असा पाऊस पडत होता आणि तो शुभ संकेत मानला गेला. अशी वाक्य 99.99% बरोबरच असतात, कारण काही राज्यघटनेमध्ये कंटेंट हा इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपामध्ये येत असतो, असं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं. कळतंय? त्याच लॉजिक नुसार तुम्हाला मित्रांनो सी नंबरचा पर्याय बरोबर द्यायचा होता. तुम्ही 4 नंबर वरील सर्व हे तुमचं उत्तर आहे. क्लिअर होत आहे? जाऊया पुढे आपण. ओके, मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली होती. मित्रांनो, ऑब्व्हियसली मला माहिती आहे हा प्रश्न थोडा कंटेंटच्या बाहेर गेलेला आहे. 2002 साली मित्रांनो, 2002 साली राज्यघटनेचा आढावा घेण्यासाठी एक आयोग स्थापन केला होता, ज्याचे अध्यक्ष एम.एन. व्यंकटचलय्य होते. कोण होते? एम.एन. व्यंकटचलय्य होते. ओके, ह्या आयोगाचे मित्रांनो एकूण 11 सदस्य होते. त्या सदस्यांनी मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, कर्तव्य सगळ्या संदर्भातच शिफारस केलेले आहेत. त्यातल्या कर्तव्य संदर्भाच्या शिफारस या ठिकाणी विचारलेल्या आहेत. निवडणुकीमध्ये मतदान करणे हे कर्तव्य आहे का? हो. कर भरणे, औद्योगिक संस्थांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणं कर्तव्य आहे का? आहे. मुलांच्या शारीरिक शिक्षण, नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदारी पालकत्वाची भावना जोपासणं 100% बरोबर आहे. सगळंच व्यंकटचल आयोगाने शिफारशी दिलेल्या आहेत. मित्रांनो, त्यांनी सांगितलं होतं 1999च्या वर्मा कमिटीच्या शिफारशी सुद्धा लागू करा, हे सुद्धा या आयोगाने सांगितलेलं होतं. उत्तर 4 फिक्स, बदलणार नाही. 76 राज्याच्या महाधिवक्त्याचे पारिश्रमिक कोण निश्चित करतं? मित्रांनो, संविधानात दिलेलं नाही. संविधानानं तो अधिकार कोणाला दिलाय? राज्यपालाला दिलाय. महान्यायवाद्याच्या बाबतीमध्ये तो कोणाला दिलाय रे? राष्ट्रपतीला दिलाय. फिक्स प्रश्न येईल म्हणून सांगितलं होतं. फिक्स प्रश्न येईल म्हणून सांगितलं होतं मित्रांनो. का सांगितलं होतं? कारण आता नुकतेच महान्यायवादी, महाधिवक्ता यांच्या संदर्भामध्ये नवे महाधिवक्ता आलेले आहेत. तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येणं अपेक्षित होतं. मित्रांनो बघा, मी ह्याच्यामध्ये 176, 165 दोन्ही कलम मी चर्चा करून घेतली होती आपल्या प्रेडिक्शनच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर करणं आणि तुम्ही व्हिडिओ काढून बघा, फिक्स प्रश्न येईल असं सांगितलं होतं. कळतं मी काय म्हणत होते? जरी राज्यसभेसाठी आजपर्यंत आले कधीही प्रश्न आले नव्हते, पण आता पहिल्यांदा या टॉपिक वरती प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. ओके, चला जायचं पुढं. सार्वजनिक उपक्रम समितीच्या बाबतीमध्ये मित्रांनो फिक्स तुम्ही संसद चॅप्टर काढून बघा. आपला संसद चॅप्टर बघा. संसद चॅप्टर मध्ये मी तुम्हाला मतदारसंघाचं परिसीमन, हे मतदारसंघाचं परिसीमन, कळतंय, लोकसभा विसर्जन, वित्तीय समित्या, तिन्हीच्या तिन्ही तुम्ही व्हिडिओ काढून बघा. वित्तीय समित्या करा म्हणून सांगितलं होतं, त्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं. तिन्हीच्या तिन्ही वित्तीय समित्या डिस्कस सुद्धा केल्या होत्या. तर त्यातली कुठली वित्तीय समिती विचारली या ठिकाणी? सार्वजनिक उपक्रम वित्तीय समिती विचारली. त्या संदर्भामध्ये चुकीचं विधान काढायला सांगितलंय. पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस केली 1963 मध्ये. मित्रांनो 1964 मध्ये कृष्ण मेनन यांनी या समितीची शिफारस केलेली आहे. मित्रांनो 1953 मध्ये लंका सुंदरम असतील, त्याच्या अगोदर मित्रांनो अशोक मेहता 1956 ला असेल, यांनी सुद्धा मित्रांनो या समितीची काय केलेली आहे? शिफारस केलेली आहे. कळतंय? म्हणजे इथं पंडित नेहरू नाही, तर इथं काय पाहिजे? कृष्ण मेनन पाहिजे. ए घालवा. ओके, सी आणि डी बरोबर आहेत मित्रांनो. सी बरं, आता रे बरोबर चुकीचं विचारलं ना आपण, का निघालोय असं? चुकीचं विचारलंय. हा, ए 100% चुकीचं आहे. म्हणजे ए इथं आहे, ए इथं आहे, या दोन पैकी एक उत्तर पाहिजे. हे कटवा, कारण इथे ए नाही.
लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. मित्रांनो बघा, 22 सदस्य आहेत, त्यातले 15 लोकसभेचे आहेत, 7 राज्यसभेचे आहेत. त्या 15 सदस्यांमधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. म्हणजे तो फक्त लोकसभेमधूनच असतो, राज्यसभेमधून नसतो. बी वाक्य 100% बरोबर आहे. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. मित्रांनो 1974च्या पूर्वी तुम्ही वन डे बॅच काढून बघा. वन डे बॅचच्या नोट्समध्ये मी जुने नवे सगळे सदस्य दिलेत. 1974च्या पूर्वी मित्रांनो 1974च्या पूर्वी या समितीवरती 15 सदस्य होते. 10 लोकसभेतून निवडले जायचे आणि 5 राज्यसभेमधून निवडले जायचे. 74ला या समितीची पुनर्रचना झाली आणि मित्रांनो 15 सदस्य लोकसभेचे तर 7 सदस्य राज्यसभेचे अशी तरतूद 1974 साली केली. ओके, या समितीच्या सदस्याचा कार्यकाळ 2 वर्ष. मित्रांनो 2 वर्ष आहे का रे? सगळ्या वित्तीय समित्यांचा कार्यकाळ, तिन्ही वित्तीय समितीचा कार्यकाळ, सदस्यांचा कार्यकाळ 1च वर्ष आहे. कळतंय? ए आणि डी इथं चुकीचे आहेत. ए आणि डी 2 नंबरच्या पर्यायात आहे. कळतंय? जाऊया पुढे आपण. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. योग्य कथन ओळखा. मित्रांनो प्राधिलेखावरती प्रश्न आलाय. कशा प्रश्न आलाय? प्राधिलेखावरती प्रश्न आहे. मी तुम्हाला वन डे बॅच मध्ये याच्यावर जरा थोडं डीप मध्ये सांगितलं होतं. कळतंय? 1991 पासून मित्रांनो कोणता प्राधिलेख तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात काढता येऊ शकतो हे मी तुम्हाला वन डे बॅच मध्ये सांगितलं होतं. मित्रांनो बघा, 2 प्राधिलेख आहेत, प्रोहिबिशन ओके आणि सर्शिओराय. या 2 प्राधिलेखाचा कॉम्बो म्हणजे हा प्रश्न आहे. कलम 226 नुसार हायकोर्टाचं प्राधिलेख अधिकार क्षेत्र या ठिकाणी विचारलंय. ओके, सुप्रीम कोर्टाकडे आयोग कलम 32 नुसार गेलेला नाही. ओके, न्यायव्यवस्थेवर प्रश्न येईल असं मी प्रेडिक्शन मध्ये सांगितलं होतं, पण हे प्रेडिक्शन थोडं बाजूला गेलं. मला असं वाटत होतं सरन्यायाधीश असतील, न्यायाधीशांचा महाभियोग असेल, या अनुषंगाने प्रश्न येईल, परंतु प्रश्न हायकोर्टाचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र या अनुषंगाने गेलेला आहे. ओके, असू द्या, वारंवार प्रश्न आलाय, पण या वर्षी जो प्रश्न आलेला आहे तो थोडा वेगळ्या अँगल आलेला आहे, थोडा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. नीट बघा, उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणं आहे. मित्रांनो प्रोहिबिशनचा उद्देश वरिष्ठ न्यायव्यवस्था कनिष्ठ न्यायव्यवस्थेला तिच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करण्यापासून थांबवण्यासाठी काढते. 100% बरोबर आहे. प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. मित्रांनो प्रशासकीय संस्थांच्या विरोधामध्ये हा सर्शिओरायचा आदेश जारी केला जातो. तो पण 1991 पासून असा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आलेला आहे. 1991 पर्यंत कुठलाच आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात काढला जात नव्हता. आता कुठला काढला जातोय? सर्शिओराय हा काढला जातोय. प्रोहिबिशन हा फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरोधात किंवा संस्थांच्या विरोधातच काढला जातो. क्लिअर होत आहे मित्रांनो? या ठिकाणी ब चुकीचा आहे. ए आणि सी तुमचं उत्तर आहे. ए आणि सी मित्रांनो 2 नंबरच्या पर्यायात आहे. किती नंबरच्या पर्यायात आहे? 2 नंबरच्या पर्यायात आहे. योग्य कथन विचारलंय. बी कथन योग्य नाही, ए आणि सी कथन योग्य आहे. 2 नंबरचा पर्याय. कळतंय? चला जाऊ पुढं. चुकीचं विधान शोधायला काढलंय. बी एन राव समितीचे सल्लागार होते. 100% बरोबर. हे तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. बी एन राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये सादर केला. हे तुमच्या अभ्यासाचाच भाग आहे. कारण मागच्या 2 वर्षाखाली जाऊन बघा, कंबाईनला प्रश्न आलेला आहे की सल्लागार समितीनं घटनेचा मसुदा मित्रांनो संविधान सभेला कधी सादर केला, तर त्याचं उत्तर होतं ऑक्टोबर 1947. हा कंबाईनला आलेला प्रश्न आहे. म्हणजे ए आणि बी 100% तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं ए आणि बी आहे ते तुमचं उत्तर नको. ए इथं आहे, ओके, बी इथं आहे, ओके, म्हणजे उत्तर तुमचं 3 किंवा 4 पैकी पाहिजे होतं. ह्या मसुद्यामध्ये किंवा तो किती कलम होती, तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला वारंवार सांगतोय याच्यात 243 कलम आणि 13 परिशिष्ट होती. मित्रांनो डी सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. उत्तर सी चुकलंय. ओके, 4 नंबरचा पर्याय. कळतंय? नीट बघून घ्या. थोडा ऐवार इथं डीपनेस वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या वर्षी आपल्याला कंबाईनला फक्त कधी सादर केला ही डेट विचारली आहे. ही डेट कंबाईनला विचारली आहे. ओके, चला. भारतीय संविधान खालीपैकी कोणतं कलम कॅगच्या स्वतंत्र पद स्थापित करतं? मित्रांनो बघा, कॅगच्या संदर्भात ही 2 कलम आहेत. ओके, ही 2 कलम सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात आहेत. ओके, 141 सांगतो सुप्रीम कोर्टाने घोषित केला निर्णय. सुप्रीम कोर्ट वगळता देशातल्या सगळ्या न्यायव्यवस्थेवर काय असेल? बंधनकारक असेल. 144 कलमामध्ये सांगितले देशातली सगळी प्रशासकीय किंवा मुलकी अधिकारी ही सुप्रीम कोर्टाच्या सहाय्यार्थ काम करतील. ही 2 कलम सुप्रीम कोर्टाचे आहेत. 148, 149, 150 आणि 151 ही 4 कलम कॅगचे आहेत. 148 मध्ये त्याच्या पदाच्या संदर्भातली तरतूद आहे. 149 कलमामध्ये त्याची अधिकार व कार्य आहेत. 150
150 कलमामध्ये त्याचे लेखे आहेत आणि 151 कलमामध्ये त्यानं अहवालाचं सादरीकरण करणं आहे. केंद्र सरकारच्या लेखाच्या संदर्भातला अहवाल तो राष्ट्रपतीला देतो आणि राज्याच्या संदर्भातला अहवाल तो राज्यपालाला देतो. मागच्या कंबाईनला कॅगवरती, कालच्या कंबाईनच्या मेन्सला कॅगवरती प्रश्न आला होता. कळतंय मी काय म्हणतो ते? तर हा एकदम बेसिक प्रश्न होता. याचं उत्तर सगळ्यालाच आलं असेल. 148 कलम हे त्याचं काय उत्तर आहे? 3 नंबरचा पर्याय. ओके, सी नंबरचा सेट आहे बरं का. कोणत्या समापन प्रस्तावांतर्गत फक्त महत्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलम वगळली जातात आणि ती मंजूर झाल्याचं गृहीत धरलं जातात? मित्रांनो, हा कपात प्रस्तावावरती प्रश्न आलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये हा प्रश्न चांगला तुम्हाला अभ्यासता येऊ शकतो. क्लिअर होतंय? तर मित्रांनो बघा, 4 प्रकारचे क्लोजर असतात. सिंपल क्लोजर म्हणजे काय, की आता एखाद्या प्रस्तावावरती वगैरे चर्चा खूप झाली, या बस करा चर्चा, आता तो मतदानाला घ्या. सिंपल क्लोजर असते. क्लोजर ऑफ कंपार्टमेंट म्हणजे काय रे? पार्ट करा त्याचं. समजा एखादा विधेयक 50 कलमाचं आहे तर त्याचं पार्ट करा. कळतंय? काय करा? त्याचे पार्ट करा, कंपार्ट करा आणि त्याच्यानुसार चर्चा करा. गिलोटाईन म्हणजे काय रे? की आता अनुदानाच्या मागण्या असतात. समजा 100 अनुदानाच्या मागण्या आहेत, त्यातल्या 70 अनुदानाच्या मागण्या चर्चा मतदान झालंय. आता दिवसाचा शेवट आलेला आहे, सगळ्यावरतीच चर्चा किंवा मतदान होऊ शकत नाही. मग गिलोटाईन म्हणजे काय? तर आता काय करा? चर्चा बास, आता सरसकट मतदान घ्या. गिलोटाईन. पण मित्रांनो, कांगारू क्लोजर म्हणजे काय? की काय करा? तर फक्त महत्वाची कलम चर्चेसाठी किंवा मतदानासाठी घ्या, बाकी कलम वगळा. म्हणजे बघा ना, कांगारू कसं झेपा मारतं तसं या ठिकाणी समजा 50 कलमाचं हे विधेयक आहे किंवा तर काय करा तुम्ही? तर काय करा? समजा 20 पारित करा, 30 पारित करा, अशी महत्वाचीच कलम किंवा महत्वाचीच गोष्टी काय करा? चर्चेला घ्या. उड्या कसं मारतं कांगारू? तर उड्या मारा, महत्वाच्या गोष्टींवरतीच उड्या मारा किंवा चर्चा करा. तर या अनुषंगाने हे कांगारू समापन किंवा कांगारू क्लोजर तुम्हाला सांगता येऊ शकते. 3 नंबरचा पर्याय. राष्ट्रपतीच्या नकाराधिकारासंदर्भात कोणतं विधान योग्य आहे? मित्रांनो, मी तुम्हाला 2 प्रेडिक्शन दिली होती बघा. आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला खूप फायदा होईल. बघा, राष्ट्रपती राज्यपालाच्या संदर्भात तमिळनाडूचा खटला, कळतंय? निर्णय राष्ट्रपती राज्यपालाने 3 महिन्याच्या आत निर्णय घेतला पाहिजे. तिथं कलम 111 राज्यपालाचे नकाराधिकार क्षेत्र, कलम 200 राज्यपालांचे नकाराधिकार क्षेत्र, 201 राज्याच्या विधेयकासंदर्भात राष्ट्रपतीची नकाराधिकार क्षेत्र, सगळी कलम चर्चेला आली होती. खंडपीठ JB पारदीवाला, R महादेवन वगैरे, कळतंय का? त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात 14 प्रश्न विचारले गेले होते, त्याच्यामधली ही चर्चेची कलम. ओके, क्षमादानाचा अधिकार, हे सगळं मी सांगितलंय. बघा, 2 प्रश्न इथून आलेत, 2 प्रश्न आलेत. कोण बघणार हे? कळलं? नुसतं उड्या मारून उपयोग नाही रे दादांनो, नुसतं फापट पसारा करून उपयोग नाही रे दादांनो. मित्रांनो, मी ह्या व्हिडिओसाठी मागचे 8 दिवस काम करत होतो. 17 महिन्याच्या मासिकांना मी चाललं, सगळे इयरबुक चालले आणि त्यातले महत्वाचे 4 ते 5 दिवस मी या मुद्द्यांवरती चर्चा करत होतो. कोणते मुद्दे येऊ शकतात? कळतंय? चालत काल माझं पोलीस ट्रेनिंग सेंटरला लेक्चर असल्यामुळे मला या व्हिडिओवरती खूप जास्त काम आणि काल तुम्हाला माहित असेल की शुक्रवारी पुण्यामध्ये आपल्या एरियामध्ये नवी पेठेच्या बऱ्यापैकी लाईट नव्हती, म्हणून मला हा व्हिडिओ देता आला नाही. म्हणजे बघा रे, मी फक्त सांगतोय दादांनो, ताईंनो, भावांनो, ओळखा. ओके, करा हे सगळ्या गोष्टी. ओके, 2 प्रश्न आले बघा इथं. राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात. 100% बरोबर आहे. कलम 111 मध्ये त्यांच्या 3 पॉवर आहेत. राज्यपाल त्यांना योग्य उचित वाटेल अशी विधेयक राष्ट्रपतीची राखू शकतात. 200 मध्ये त्यांना जे 4 पर्याय दिलेत त्याच्यामध्ये हे आहे. राष्ट्रपती संस्थेकडे पुनर्विचार विधेयक दोन्ही सभागृहांना संदेश असा पाठवू शकतात. मित्रांनो बघा, पुनर्विचार पाठवणं हे कलम 111 मध्ये आहे, पण संदेशासह पाठवणं इथं कलम 86 लागू होतं. राष्ट्रपतींचं अभिभाषणाचं अधिकार क्षेत्र, त्याच्यामध्ये प्रलंबित विधेयक किंवा कोणत्याही विधेयकासंदर्भामध्ये ते दोन्ही सभागृहांना संदेश पाठवू शकतात. हे कलम 86 मध्ये दिले. कळलं? 111 कलम 86 चा कॉम्बो हे वाक्य अभ्यासच पाहिजे. तिन्ही विधान बरोबर आहेत. ABC. जाऊया पुढे आपण. भारतीय राज्यघटनेने खालीपैकी कोणतं कलम संबंधित विषयांच्या योग्य? मित्रांनो, राजभाषा चॅप्टर येणार असं मी सांगितलं होतं. 2 प्रश्न आलेत बघा इथं. हे लेक्चर बघा रे, युट्यूबला लेक्चर आहेच, मग तुम्हाला कळेल आपला भाऊ म्हणजे हा समाधान कोकाटे काय चीज आहे हे तुम्हाला कळेल रे. 50 व्हिडिओ देण्यापेक्षा 40 मिनिटाच्या व्हिडिओ मधून 8 प्रश्नाचे रेफरन्स आहेत. बघा इथं 8व्या अनुसूचीमध्ये मिझो भाषेचा समावेश करा अशी चर्चा होती. अभिजात भाषा हे चर्चेमध्ये होतं.
त्रिभाषा सूत्र हे चर्चेमध्ये होतं. बघा इथं अभिजात भाषा बघा 8 जुन्या 5 नव्या. आलाय प्रश्न 95 नंबरचा प्रश्न घेता येतो आपण. हे कळतंय हे बघा बरं इकडं. ओके भाग 17 343 ते 351. ओके इथं बघा त्यातलं प्रकरण 4 विचारलंय. गाऱ्हाणेंच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनाची भाषा. बरं काहीच माहित नाही मला सांगा भाग 4च्या बाहेरची मार्गदर्शक तत्व कलम 351 मध्ये आहेत काय रे. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक 351. डी ला 2 कुठे बघा डी ला 2 4 नंबरच्या पर्याय आहे. म्हणजे तुमचं ऑब्व्हियसली काहीच न माहित असता सुद्धा तुमचा 4 नंबरच्या पर्याय सोबत तुम्ही जात आहे. बघा अ ला 3 काय रे. अ ला 3 काय अ ला 3 गाराणी 350 मध्ये आहेत. बी ला 1 काय रे प्राथमिक शिक्षण बी मध्ये आहे. सी ला 4 अल्पसंख्याकाचा अधिकारी 350 बी मध्ये आहे. हे ए बी 7व्या अमेंडमेंट क्वेश्चन 56 टाकलेत हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके त्यानंतर हिंदी भाषेसाठी 351 मध्ये तरतुदी आहेत. सोपे प्रश्न आहेत पण फक्त प्रॉपर अभ्यास पाहिजे. क्लिअर होतंय प्रॉपर रिव्हिजन्स पाहिजे. 4 नंबरचा पर्याय बघा तिथं संसदेच्या साध्या बहुमताद्वारे. मित्रांनो बघा अमेंडमेंट चॅप्टर घेतला होता मी. सगळ्याच गोष्टी चर्चेमध्ये होत्या. ओके मित्रांनो बघा राज्याच्या साध्या बहुमताने कोणते बदल केले जाऊ शकतात किंवा कोणत्या घटना दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात असा प्रश्न विचारलाय. तुम्हाला माहित असेल मार्गदर्शक तत्व असतील किंवा मूलभूत हक्क असतील फंडामेंटल राईट्स असतील याच्यामध्ये विशेष बहुमताने दुरुस्ती करावी लागते हे तुम्हाला माहिती असेल. म्हणजे सी तुमच्या पर्यायाचा भाग नाही. सी कुठा इथं आहे सी कुठा इथं आहे सी कुठा इथं आहे. 3 नंबर ए बी सी. बघा नवीन घटकाची निर्मिती करणं कलम 2 कलम 3 राष्ट्रपतीच्या वेतन व भत्तेमध्ये बदल करणं अनुसूचित 2 मतदारसंघाचं परिसीमन करणं कलम 82. कळतंय सगळं घेतलं होतं का रे. बघा बरं तुम्हाला सांगितलं होतं का हे सांगितलं होतं का. इथं बघा ओके इथं बघा परिसीमनाचं आहे. याच्या खाली बघा घटना दुरुस्ती याच्या बाबतीत मी प्रक्रिया सांगितली आहे. इथं बघा बरं प्रेडिक्शन मध्ये आपण हे सगळं बघा घटना दुरुस्ती हे बघा प्रक्रिया सांगितली आहे. हो का डीपीएसपी वर सुद्धा आपण चर्चा केलेली होती. हे बघा चर्चेत कलम 3च्या प्रक्रियेवरती सुद्धा आपण चर्चा केलेली होती. आलं सगळं आलं का नाही सांगा. ओके क्लिअर होतंय का. चला जाऊ पुढं. अयोग्य कथन ओळखा क्षमादानाचे अधिकार. मी आताच तुम्हाला सांगितलं पार्लमेंट मध्ये आपण चर्चा केली. सॉरी राष्ट्रपती मध्ये वगैरे आपण चर्चा केली नाही केली का रे चर्चा. तुम्ही फक्त बघा रे की आपलं कसं आलंय बघा इथं. हो का क्षमादानाचा अधिकार बघा मी तुम्हाला सांगितलं तर क्षमादान करा. हे बघा दिलंय का नाही राष्ट्रपती राज्यपालाचं कुठे दिलंय तुम्ही फक्त बघा रे हा व्हिडिओ राष्ट्रपती राज्यपाल. काही गोष्टी राहिल्या असतील माझ्याकडून तो भाग सोड आपण घेतलंय का नाही प्रेडिक्शन मध्ये. बघा राष्ट्रपती कोर्ट मार्शल द्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात तर राज्यपाल क्षमा करू शकत नाही. 100% बरोबर आहे. 72 161 कलम. ओके मला सांगा फाशीच्या शिक्षेच्या बाबतीत राज्यपालाला बाकी गोष्टी आहेत का. हो आहेत. काय करणार आहे रे मला सांगा. ते तहकूब करू शकतात का रेफराई करू शकतात का आहे. रेस्पाईट करू शकतात का हो. कम्युटेशन देऊ शकतात का हो. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारण देण्यास बांधील आहेत का रे. कारण देण्यास ती बांधील नाहीत. कळतंय का. त्यानंतर बघा दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपती बघा राष्ट्रपती क्षमेच्या अधिकाराची कारण देण्यास बांधील आहेत का आहेत नाहीत. मित्रांनो ह्या अधिकाराचा ज्युडिशियल रिव्ह्यू सुद्धा सामान्य परिस्थितीमध्ये करता येत नाही. कारण कशी देणार आहेत ती न्यायालयापेक्षा वेगळं मत स्वीकारू शकतात. त्याचे कारण देणं बंधनकारक नसतं. 2 नंबरचा पर्याय चुकलाय. दयेसाठी याचिकाकर्त्याला मौखिक सुनावणी आहे का नाही. बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच तो अधिकार वापरावा लागतो. 100% बरोबर कारण त्यांचा स्वविवेकाधिकार नाही. क्लिअर होतंय. चला 2 नंबरचा पर्याय इथं चुकलेला आहे. अयोग्य विचारले ना. यस गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे. मित्रांनो कुशावती. करंट बेस प्रश्न आहे ज्याच्यामध्ये किती तालुके आहेत रे 4 तालुके ज्याच्यामध्ये आहेत. किती तालुके आहेत ज्याच्यामध्ये 4 तालुके आहेत ज्याच्यामध्ये. ओके पुढे चला. भारतातील अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार क्रम लावा. मी सांगितलं तुम्हाला घेतलं मी सांगितलं तुम्हाला एकदम खाली बघा
बघा इथं अभिजात भाषा, जुन्या 8 होत्या, आता 5 आल्यात, 11 झाल्यात. जुन्या भाषांसाठी मी तुम्हाला ट्रिक्स पण दिली होती. काय ट्रिक्स दिली होती रे? ही ट्रिक्स दिली होती. तमिळची एसटी कन्नड घाटातून मल्याळम मार्गे उडियाला गेली. 6 भाषेची ट्रिक्स दिली होती. बघा ह्यातल्या 3 भाषा विचारल्यात. तमिळची एसटी म्हणजे सगळ्यात पहिलं काय असला पाहिजे? तमिळ. बघा ई. ई कुठे आहे बघा? ई ई ई ई बघा ई एकाच ठिकाणी आहे. 4 नंबरचा ऑप्शन घावला. एस म्हणजे संस्कृत. 2 नंबरला संस्कृत पाहिजे. बघा बी. बी आहे. टी तेलगू. तेलगू आहे का? तेलगू. आणि मल्याळम नाही दिली. उडिया. उडिया दिली का? डी ला उडिया पाहिजे. डी ला उडिया. कळतंय? आणि पाली आपली शेवटची मराठी सोबत ज्या 4 भाषा दिल्या त्यातली ही पाली. आलं सगळ्यात शेवटी पाली. काय बोलूयात आपण? मित्रांनो थँक्यू. तुम्ही खूप चांगला सपोर्ट देताय. आता आपल्याला येणारी जी राज्यसेवा आहे, सॉरी येणारी जी 14 जून आहे, 14 जून साठी एक महत्वाची सिरीज मी लॉन्च करतोय. तिच्याबद्दल मी आत्ताच गोष्टी रिव्हील करणार नाही, पण महत्वाची सिरीज. त्यानंतर पीआयक्यूच्या बाबतीत आपण एक सिरीज घेतोय 10-15 दिवसाची पीआयक्यू सीझन, पण ती ऍप वरती होणार आहे. खूप नॉर्मल चार्जेस असतील. ओके, ऍप डाउनलोड करून ठेवा आपलं पॉलिटी बाय समाधान कोकाटे पॉलिटी. त्याची लिंक तुम्हाला प्ले स्टोरला मिळून जाईल. याची पीडीएफ तुम्हाला आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. महत्वाची सिरीज मी लॉन्च करतोय. ओके, त्याच्याबद्दल आत्ताच नाही बोलत, पण त्याच्याबद्दल उद्या वगैरे मी त्याच्यावरती सविस्तर युट्यूबला व्हिडिओ घेऊन बोलणार आहे. मित्रांनो वरवरचा अभ्यास आता इथून पुढच्या कालावधीमध्ये चालणार नाही. तुम्हाला राज्यघटनेच्या बाबतीत करंटला प्रचंड अपडेट राहावं लागेल. पीआयक्यू वरती प्रचंड होल्ड ठेवावा लागेल. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? ओके मित्रांनो, आपण लवकरच एका नव्या सिरीज साठी भेटतोय. तत्पुरती व्यवस्थित पद्धतीने याचा अनालिसिस करून व्हिडिओ बघा. मित्रांनो थँक्यू सो मच. सर्वांना विश्लेषणासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.